औषधांनी इम्यून डेव्हलप होत नाही. कोरोना काळापासून मी बघते लोक इतकी जागरूक झाली आहेत इम्यूनसाठी, पण मग ती वाटेल ते घेत आहेत तेही तितकंच खरं आहे. आपल्याला पैसा खर्च करण्याची गरज नाही आहे माहिती आहे इम्यूनसाठी. आपल्याला फक्त थोडं लॉजिक वापरण्याची गरज आहे. व्यापक दृष्टीने इम्यून ह्या संकल्पनेचा विचार केला पाहिजे. फक्त मल्टीविटामिन्स देऊन भूक वाढवण्याची औषधं देऊन इम्यून साध्य होणार नाही. त्या ऋतूनुसार तुम्ही खाल्लं तर इम्यून तुमच्या हक्काचंच आहे. त्याच्यासाठी तुम्हाला फिरावं लागणार नाही कुठे. करेक्ट. त्यामुळे आपण तेवढं नॉलेजेबल असणं फार गरजेचं आहे. कुठल्या ऋतूमध्ये आपण काय खाल्लं पाहिजे हे आपल्याला कळायला हवं. त्यामुळे तुम्ही जेव्हा इम्युनिटीचा विचार करताय त्यावेळी अन्न आणि ते ऋतूनुसार अन्न हे अत्यंतिक महत्त्वाचं आहे. आणि त्यातही श्रेष्ठ काळ आत्ता सुरू होणार आहे बघ. आपण अगदी वेळेवर एपिसोड करतोय असं मी म्हणेन की हा प्रत्येक पालकाने ग्रॅब केली पाहिजे अशी ऑपॉर्च्युनिटी आहे इम्युनिटी वाढवण्याच्या दृष्टीने. पण पुन्हा आता असं नाहीये की मी पदार्थ सांगत चालली म्हणून ते लगेच जबरदस्तीने खाऊ घाला असं नाहीये. भूक आहे का ते बघून त्याला त्यावेळी या पदार्थांची तुम्ही योजना करू शकता. कारण यातनं जे काही मिळणार आहे या ऋतूमध्ये याला त्या सगळ्याला लागणारा पचायला लागणारा वेळ, शक्ती हे सगळं आत्ता या ऋतूमध्ये शरीराकडे आहे. बरोबर. आणि त्यातनं मिळणारं सगळं पोषकांश तुमच्या शरीरात स्टोअर होणार आहेत जे तुम्हाला वर्षभर वापरता येणार आहेत. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे. चारची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. बालक, पालक आणि आयुर्वेद ही सिरीज आपली सुरू आहे. आपल्या देशामध्ये शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद आणि हेमंत असे 6 ऋतू आहे. आणि या ऋतूंमध्ये उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशी विभागणी केलेली आहे. ऋतू बदलला की वातावरणही बदलतं आणि तसेच आपल्या शरीरातही बदल होत असतात. त्यामुळेच आपण आहारामध्ये बदल करणं हे गरजेचं असतं. आता हिवाळा आहे तर हिवाळ्यामध्ये मुलांनी आहार कसा घेतला पाहिजे या बाबतीत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि मुलांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी काय करायचं याची माहितीसुद्धा आपल्याला डॉक्टर ज्योत्स्ना पेटकर सांगणार आहेत. तेव्हा हा व्हिडिओ संपूर्ण बघा तर तुम्हाला ही महत्त्वपूर्ण माहिती कळणार आहे. पण आत्ता चॅनलवर जे कोणी नवीन असतील, पहिल्यांदाच आले असतील तर मी त्यांना रिक्वेस्ट करीन, चॅनल आपलंच आहे, सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनचं बटनही हिट करा म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करते हे तुम्हाला कळेल. नमस्कार ज्योत्स्नाताई. नमस्ते स्मिता. मागच्या 3 एपिसोडमध्ये तू ऋतूनुसार आहार घेणं किती गरजेचं आहे हे सांगितलंस आणि आता ते आम्हाला लक्षात आलेलं आहे. आता हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये मुलांनी आहार कसा घ्यायचा हे आता नीट समजून सांग. आपण आता मागचे 3 एपिसोड जे बघतोय मी वारंवार आहार 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 हेच बोलतीये कारण तेच खरं आहे. कारण एव्हरीथिंग इज डिपेंड ऑन फूड. भोजनाधीनम असं सूत्र आलेलंच आहे आपल्याकडे. तर या व्यतिरिक्त एक कळीचा मुद्दा असा राहतो म्हणजे मनाची एकाग्रता असो, स्मरणशक्ती असो किंवा त्यांच्या वाढीच्या वयात काय खायला पाहिजे हे प्रश्न तर असतात. पण पालकांचा अजून एक कन्सर्न असतो तो म्हणजे इम्युनिटीचा किंवा प्रतिकार क्षमतेचा जे तू आत्ता बोललीस. तर त्यासाठी काय महत्त्वाचं असेल तर पुन्हा तुम्हाला माझं उत्तर तेच वाटेल, स्टिरियोटाईप, पण आहारच. आणि त्यासाठी ऋतू कुठला महत्त्वाचा असेल या 6 ऋतूंमधला तर तो आत्ता जो चालू आहे हेमंत हा अत्यंत महत्त्वाचा ऋतू आहे. म्हणजे तुम्ही जर प्रतिकारक क्षमता किंवा इम्यूनसाठी खूप प्रयत्न करत असाल तर ह्या हेमंत ऋतूचा पूर्णपणे तुम्ही उपयोग करून घ्यायला हवा. आपल्याकडे 2 व्यवस्थित भाग केलेले आहेत. एक म्हणजे उत्तरायण आणि दुसरा आहे ते दक्षिणायन. तर ऋततो दक्षिणायन असं म्हटलेलं आहे. म्हणजे उत्तरायण बघ आपण सेलिब्रेट करतो की नाही, जसं आता कडाक्याचा शिशिर ऋतू संपला की चाहूल जी लागते उत्तरायणाची ती आपण संक्रांतीला सेलिब्रेट करतो की इथून पुढे आता उत्तरायण सुरू होईल. ते जितकं महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं खरं दक्षिणायन असतं. बरं. कारण शरीराचं एकूण बळ वाढण्यासाठी म्हणजे इम्युनिटी वाढण्यासाठी, बोलीभाषेत इम्युनिटी पण ॲक्च्युली बळ वाढण्यासाठी, शरीराची ताकद वाढण्यासाठी दक्षिणायन सर्वश्रेष्ठ आहे. कारण तो सगळा देणारा ऋतू आहे, काढून घेणारा नाही. वैरात उत्तरायण सगळं काढून घेणार आहे. ते आपण दक्षिणायन सेलिब्रेट केलं पाहिजे. दक्षिणायन जसं सुरू होतं वर्षापासनं ते आता हेमंत हा त्याचा पीक असतो आणि हा अत्यंतिक महत्त्वाचा ऋतू आहे. भूक उत्तम, त्यामुळे पचायला जे जे काही जड आहे आणि जे शरीरासाठी उत्तम आहे ते सगळे बेगमीचे पदार्थ आपण या ऋतूत खाऊ शकतो. आणि इम्यून हे औषधांमधनं येत नाही, ते येतं अन्नातनच.
अच्छा. इव्हन मॉडर्ननुसार जरी आपण विचार केला की आपल्या प्रतिकार क्षमता उत्तम असणं म्हणजे आपल्या WBC काउंट चांगला असणं, हे अगदी ढोबळमानाने बोलतेय मी, की आपल्या पांढऱ्या पेशी त्यात लढत असतात. अगदी बरोबर आहे. तयार कशा होतात? त्या तयार पण तर व्हायला हव्यात नाही, त्या तयार कुठून होतात? त्या आपण पांढऱ्या पेशी खात नाहीत पांढऱ्या पेशी तयार व्हायला. आपण अन्न खातो ज्यातनं पांढऱ्या पेशींचं सुद्धा पोषण होतं. त्या जिथून तयार होणार आहेत त्या अन्नातनं ऊर्जा घेऊनच तयार होणार आहेत. सेल डिव्हिजन ज्याला म्हणतात, त्याला लागणारी एनर्जी आहे आणि ती येणार कुठनं? ती अन्नातनंच येतं. त्यामुळे पुन्हा सगळं भोजनाधीनम, सगळं अन्नावर अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा इम्युनिटीचा विचार करताय त्यावेळी अन्न आणि ते ऋतूनुसार अन्न हे अत्यंतिक महत्वाचं आहे. आणि त्यातही श्रेष्ठ काळ आत्ता सुरू होणार आहे बघ. आपण अगदी वेळेवर एपिसोड करतोय असं मी म्हणेन की हा प्रत्येक पालकाने ग्रॅब केली पाहिजे अशी ऑपॉर्च्युनिटी आहे इम्युनिटी वाढवण्याच्या दृष्टीने. इम्युनिटी वाढावी म्हणून कुठला आहार घ्यायला हवा, काय आहारामध्ये समावेश करायला हवा? आता बघ सीझननुसार कसा निसर्ग आपल्याला देत असतो. आत्ता बरोबर आवळे सुरू झालेत बघ. हो. आत्ता सगळ्यात जास्त तुम्ही आवळ्यांचा उपयोग करून घ्या. कारण आवळ्या इतकं उत्तम रसायन, आता टॉनिक हा शब्द मी मुद्दाम वापरत नाही कारण आयुर्वेदात रसायन हा शब्द आलेला आहे, की जो सगळ्या धातूंना उत्तम बळ देणार तो म्हणजे आवळा. आणि तो या ऋतूतच बरोबर येतो कारण आपण तो वापरावा अशी निसर्गाची इच्छा असते. निसर्ग इतकं भरभरून देत असतो आपल्याला, तो त्यावेळी आपण फक्त वापरायचा असतो. जो महत्वाचा कल्प आलेला आहे आणि जो अनेक पालकांना सुद्धा माहिती असेल, च्यवनप्राश. फक्त तो योग्य पद्धतीने योग्य ऑथेंटिक वैद्याकडनं घ्या. कारण फ्लेवर्ड च्यवनप्राश चुकीचे आहे, तसं कुठलंही वर्णन आयुर्वेदात नाही. सो तुम्ही ऑथेंटिकपणे चांगले अनेक वैद्य सुद्धा बनवतात, त्यामुळे तुम्ही अप्रोच व्हा. अनेक वैद्य बनवत असतील तर त्यांच्याकडनं घ्या. किंवा पुण्यात तुम्ही राहत असाल तर खडीवाल्या वैद्यांचा च्यवनप्राश अतिशय उत्तम असतो, अतिशय ऑथेंटिकरित्या बनवलेला असतो. पुनर्वसू औषधालयाचा अतिशय उत्तम असतो च्यवनप्राश. यांचे तुम्ही आवर्जून घेऊ शकता, डोळे झाकून विश्वास ठेवून घेऊ शकता. पण अनेक जे इतर ब्रँड्स आहेत ते आवळ्याऐवजी काय वापरतात हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. ते तेवढी ऑथेंटिसिटी सांभाळतात की नाही हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण प्रत्येक गोष्ट आपल्याकडे मार्केटिंग या क्षेत्राखाली आली की त्यातली विश्वासार्हता थोडीशी कमी व्हायला लागते. आणि मुळात फ्लेवर्ड च्यवनप्राश, पुन्हा मी मुद्दाम उल्लेख करीन, पुन्हा पुन्हा सांगते असं वाटेन, पण कृपया ते घेऊ नका. मँगो, व्हॅनिला असे फ्लेवर्ड च्यवनप्राश म्हणजे ही थट्टा आहे आयुर्वेदाची, माहिती आहे का? किंवा सोना चांदी असं काही नसतं. अहो, तुम्ही छानपैकी च्यवनप्राश घ्या. च्यवनप्राश हे उत्तम रसायन आहे. ते दिल्यानंतर ते पचण्यासाठी एक कालावधी त्याला द्यावा लागतो. जेव्हा कुठलंही तुम्ही रसायन घेता किंवा टॉनिक ज्याला बोलीभाषेत म्हणता, ते घेतल्यानंतर त्याला पचवण्यासाठी शरीराला वेळ द्यायचा असतो. त्याच्यामुळे सकाळी उठल्या अगदी दातही नाही घासले तरी चालतील, पण 1 चमचा च्यवनप्राश त्याला पचायला एक अर्धा पाऊण तास किंवा फार फार तर 1 तास द्या. त्याच्यासोबत दूध वगैरे सुद्धा घेऊ नका. तो पचल्यानंतर मग तुमचा पुढचा आहार सुरू झाला पाहिजे. आणि भूक इतकी उत्तम असते की मागच्याच एपिसोडमध्ये सांगितल्याप्रमाणे उडदाची डाळ आणि उडदाच्या डाळीचे बनवलेले लाडू, त्याच्यात सगळ्यांना मालमसाला टाकला जातो. म्हणजे खारीक, खोबरं, डिंक, सुकामेवा सगळा, ह्या सगळ्याने तो इतका पौष्टिक होतो लाडू. आणि त्यातला खाल्ला जाणारा प्रत्येक पदार्थ हा तुम्हाला खूप काही देऊन जातो. स्निग्धता देतो, ज्याला बोलीभाषेत आपण कॅल्शियम आपण जी रड करत असतो तेही त्यातनं जातं प्रचंड प्रमाणात, कारण डिंक जात आहे जे तुम्हाला हाडांना बळकटी देणारे असं आमचं शास्त्र सांगतं. पण तुम्ही कॅल्शियम हा जरी विचार केला तरी तो नॅचरल सोर्स आहे डिंक हा. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही ते लाडू बनवू शकता. त्याची रेसिपी हवी असेल तर आपण आपल्या पॉडकास्टच्या ह्याच्यात टाकू सुद्धा, कारण रेसिपीचा हा एपिसोड नाही आपला. पण अतिशय उत्तम असतो तो पदार्थ. तो सुद्धा पचायला पुन्हा एक तासभर लागू शकतो. त्याच्यामुळे आवर्जून संध्याकाळच्या वेळी काय द्यावं खायला, त्यावेळी तुम्ही हा लाडू या ऋतूत विशेषतः देऊ शकता, कारण आपण सकाळी च्यवनप्राश देणार आहोत. मांसाहार करणारे जर लोक असतील तर मांसाहार हा देखील या ऋतूमध्ये सांगितलेला आहे आणि उत्तम आहे. फक्त मेक शुअर की तुम्ही त्याला स्पायसी करून त्याची ओरिजिनल चव आणि त्याचं पोषण मूल्य घालवत नाही आहात. तुम्ही त्याचे सूप्स करू शकता, नुसतं भाजून खाऊ शकता, तर त्यातली पोषण मूल्य जास्त प्रमाणात जातील. तूप सढळ हाताने वापरा या ऋतूमध्ये, कारण ते पचणार पण आहे. बरोबर. दही, जे मी इतर ऋतूमध्ये ओरडून ओरडून सांगत असते खाऊ नका, ते तुम्ही या ऋतूत खाऊ शकता. खरं किती उलट माहितीये का की दही खायचं नाही हिवाळ्यामध्ये. आणि मी अजून एक जे सांगेन ते पालकांनाही आनंद होईल आणि मुलांनाही आनंद होईल, की तुम्हाला आईस्क्रीम आवडतं ना, या ऋतूत अवश्य खा.
आणि आश्चर्य वाटेल की अरे थंडी आहे, थंडीत कसं थंड खायचं, तर मुळात तो पदार्थ जिथनं उगम पावलाय तो शरीरात उष्णता मेंटेन राहावी म्हणूनच उगम पावलाय. हा पदार्थ आपल्याकडचा नाहीच आहे, आपण तो आपल्याकडे आपल्या पद्धतीने बनवून घेतो. पण आत गेल्यानंतर आईस्क्रीम शरीराला स्पर्श कळतो की उष्ण नाहीये, हे एकदमच गार आहे आणि शरीराला मेंटेन करायचं असतं टेम्परेचर. त्याच्यामुळे ते काय करतं, गार आलंय ना वाढवा टेम्परेचर, त्याच्यामुळे उष्णता वाढवली जाते. ओके. त्यामुळे स्पर्शाला जरी ते थंड असलं तरी आत जाऊन ते गरम हीट क्रिएट करतं. तर त्यामुळे ऐरवी जे मी सांगत असते की खाऊ नका, ते तुम्ही या ऋतूत खाऊ शकता. तर हे काही पदार्थ आहे, जसं चीज. हा सुद्धा पदार्थ पचायला अत्यंतिक जड आहे. लोक त्याला प्रोटीन एवढ्याच लेबल खाली बघता किंवा इसेन्शियल फॅट्स या लेबल खाली बघता. तर हे तुम्ही या ऋतूत अवश्य खाऊ शकता. मुलांना अत्यंतिक आवडतं प्रत्येक गोष्टीवर किसून काय काय करून, तर तुम्ही द्या या ऋतूत, ते चालेल, कारण ते पचेल सुद्धा या ऋतूमध्ये. पण पुन्हा आता असं नाहीये की मी पदार्थ सांगत चालली म्हणून ते लगेच जबरदस्तीने खाऊ घाला असं नाहीये. भूक आहे का ते बघून त्याला त्यावेळी या पदार्थांची तुम्ही योजना करू शकता. कारण यातनं जे काही मिळणार आहे या ऋतूमध्ये, याला त्या सगळ्याला लागणारा, पचायला लागणारा वेळ, शक्ती, हे सगळं आत्ता या ऋतूमध्ये शरीराकडे आहे. बरोबर. आणि त्यातनं मिळणारं सगळं पोषकांश तुमच्या शरीरात स्टोअर होणार आहेत, जे तुम्हाला वर्षभर वापरता येणार आहेत. त्याच्यामुळे हे 2 महिने खूप छान टार्गेट करा आणि ऋतूनुसार येणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्ही या सीझनमध्ये खाऊ शकता. ऐरवी बॅन असलेल्या गोष्टी तुम्ही या ऋतूत खाऊ शकता आणि स्वास्थ्य वाढवू शकता. बरोबर. मागे आपलं बोलायचं राहून गेलं होतं, पण मला ते विचारायला तुला आवडेल की विरोधी अन्न जे आपण म्हणतो तर ते काय असतं आणि ते प्रतिकारशक्ती तुमची खराब करू शकतं का? विरोधी करू शकतं. तर जसं मी सांगितलं की आपण पदार्थांकडे बघण्याचा अँगल वेगवेगळा असतो आपला. म्हणजे त्याच्यातले फक्त न्यूट्रिशनल व्हॅल्यूज नाही, तर त्याचा रसवीर्य, विपाक आणि गुण हे पण बघायचे असतात. तर त्या बेसवर दूध आणि फळ हे दोन्ही कम्प्लिटली विरोधी गुणांचे आहेत, किंवा दही आणि फळ कम्प्लिटली विरोधी गुणाचे आहेत. ह्या गोष्टी तुम्ही एकत्र करून खाल्ल्या तर ते शरीराला नुकसानदायकच आहे. म्हणजे हे बघ की पहिल्या एका खाण्याने काही होत नसतं, पण याने काय बिघडतंय म्हणून तुम्ही सातत्याने ते खात राहिलात तर ते वन फाईन डे कुठून डोकं वर काढेल हे सांगता येत नाही. म्हणजे साधं उदाहरण देते जे मुलांनाही आवडतं आणि आपल्यालाही पटकन बनवायला सोपं असतं, केळीचं शिकरण. मी आता विरोधान्न आहे. तुला माहिती आहे का, ओरिजिनल जी रेसिपी आहे शिकरणाची ती नारळाच्या दुधातली आहे. बरं. नारळाचं दूध छान काढायचं, त्याच्यात केळी कुस्करायची, वेलची पूड घालायची. हे अतिशय पौष्टिक आहे. थंडावा देणार आहे शरीराला, बळ देणार आहे शरीराला. आता नारळाचं दूध काढायला लागणारे श्रम हे खूप आहेत, म्हणून सोपं काय किंवा देशावर काय, घाला दूध. पण हे कम्प्लिटली विरुद्धान्न आहे. वेगवेगळे योगर्ट्स मिळतात बघ, फळं घातलेली, कम्प्लिटली विरुद्धान्न आहे. मी अनेक आयांना बघितलंय, ते फ्लेवर्ड मिल्क घेऊन मुलांच्या मागे पळत असतात ग्राउंडच्या ठिकाणी किंवा कुठे ते खेळायला जातात त्या ठिकाणी, किंवा फ्लेवर्ड असे योगर्ट्स घेऊन मुलांना देत असतात. ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. किंवा आजकाल ते प्रोटीन शेक बनवताना प्रोटीन आणि मग त्यामध्ये ॲपल आणि मग योगर्ट, फारच चुकीचं आहे, फारच चुकीचं. याच्याने इम्युन वाढत नाही, किंवा फळांचे रस घेऊन इम्युन वाढत नाही. वेगवेगळ्या प्रोटीनच्या पावडर्स, किंवा अगदी बोलायला नको पण प्रसिद्ध ब्रँड्स जे आहेत की त्याचा फ्लेवर चॉकलेट असतो, मग ते दुधात टाकलं की मुलांना एनर्जी येते, असं काही नसतं. असं काहीच नसतं. एक वेळ तुमच्या मुलाने दूध नाही प्यायलं तरी चालेल, पण त्या दुधात हे असलं काहीतरी आमिष कालवून त्यांना देऊ नका, फोपसं बनवू नका. उत्तम काय, चांगलं दूध मिळत असेल तर ते हळद घालूनच दूध तुम्ही द्या. हळद आणि दूध उत्तम. आणि मला वाटतं हिवाळ्यात तर ते खूपच छान ना, सगळ्या ऋतूत उत्तम, जर तुम्हाला चांगलं दूध मिळत असेल तर. चांगलं नसेल मिळत तर त्याचा हट्ट धरू नका की मुलांनी ते प्यायलाच पाहिजे. किंवा अनेक पालकांना सवय आहे की रात्री झोपताना दूध देतात, शांत राहतं मूल वगैरे. खरं एकदा आपण आपल्या अवस्था आहेत, क्षीराद, क्षीरान्नाद आणि अन्नाद, एकदा दात आले की आपल्याला तसं क्षीराची म्हणजे दुधाच्या अन्नाची गरज नाही आहे. त्यामुळे रात्री झोपताना दूध आम्ही पितो वगैरे, गरज नाही आहे त्याची. गॅसेस तयार होतात, पचायला जड असतं दूध, हे कामाचं नाही आहे. बरोबर. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींनी आपण इम्युन घालवतो. आता असाही अर्थ पालक किंवा मुलं घेऊ शकतील, अच्छा हिवाळ्यात सगळं खाऊ शकतो, जंक नाही आहे म्हणजे ज्याच्यात पोषण मूल्य नाही आहेत ते नका खाऊ.
ते कुठल्याच ऋतूत नाही खायचं, कुठल्याच ऋतूत नाही. पॅकबंद फूड किंवा जंक फूड हा आपला आहारच नसला पाहिजे, ज्याच्यात न कचरा म्हणजे कचराच येतो, दुसरं काहीच नाही. बरोबर. म्हणजे हिवाळ्यातच बरोबर दिवाळी येते बघ. हो, तेच लॉजिकल आहे, कारण याच ऋतूमध्ये पचवायची क्षमता आहे ना, म्हणून मग विविध तळणीचे पदार्थ आपण हिवाळ्यात खातो. म्हणजे दिवाळीला फराळ बघ ना आपला, बरोबर. किती पदार्थ आहेत साखरेने भरलेले, तळलेले. हे त्या त्या ऋतूतच खाल्लं पाहिजे. हे जे वर्षभर आपण चकली चिवडा असले पदार्थ देत राहतो, एकदा ते दिवाळीत खाण्याचं अप्रूप पण नाही आणि नुकसान तर होतच आहे. तुम्ही इथेच इम्युन घालवून बसता. बरं, असंही नाही आहे की 2 महिने तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं आणि बाकीचे ऋतू आम्ही सगळं खातो तर इम्युन वाढणार नाही. तुम्हाला प्रतिकारक क्षमता वाढवायची असेल तर ऋतुचर्या पालन हा एकमेव सोर्स आहे तुमच्याकडे. औषधांनी इम्युन डेव्हलप होत नाही. करोना काळापासून मी बघते लोक इतकी जागरूक झाली आहेत इम्युनसाठी, पण मग ती वाटेल ते घेत आहेत, तेही तितकंच खरं आहे. आपल्याला पैसा खर्च करण्याची गरज नाही आहे माहिती आहे इम्युनसाठी. आपल्याला फक्त थोडं लॉजिक वापरण्याची गरज आहे की या ऋतूत काय येतं हे जर माझं शिक्षण माहिती असेल, झालेलं असेल, तर मला कुठेही पैसा खर्च करण्याची गरज नाही आणि खूप सारे औषधं घेण्याची गरज नाही, कारण औषधं इम्युन देत नाहीत. थ्रूआउट करोना म्हणजे जसं शिथिल झाल्या गोष्टी, शाळा बंद होत्या, त्या दरम्यान मी शाळा बंद ठेवलेली नव्हती. आणि खूप जणांनी विचारलं, म्हणजे अनेक ठिकाणी मुलाखती झाल्या किंवा अनेक पॉलिटिशियन्सने येऊन भेट दिली की तुम्ही केलं काय वापरलं इम्युनसाठी. तुम्ही सगळ्यांना एकच उत्तर दिलं की काहीच नाही वापरलं. फक्त सगळ्यांना सांगितलं होतं जे येत होते शाळेत की ऋतूनुसार तुमचा आहार असला पाहिजे, त्या त्या ऋतूनुसार ते खाल्लं तर तुम्हाला काहीही कुठलंही इन्फेक्शन होणार नाही. कारण कुठल्याही बॅक्टेरिया किंवा व्हायरसचं इन्फेक्शन होण्यासाठी एकच गोष्ट आवश्यक असते, ती म्हणजे फेवरेबल कंडिशन. ती जर तुम्ही दिली नाही तर तो व्हायरस किंवा बॅक्टेरिया तुमच्या शरीरात रुजणार नाही. फॉर एक्झाम्पल आत्ता या आपण बसलोय जिथे गप्पा मारत, तिथे जर महिनाभर झाडलंच नाही, पुसलंच नाही, हात पण कोणी फिरवला नाही, तर कोण कोण येणार वस्तीला? डास, झुरळ, चिलटं, कोळी सगळे. अशा ह्याच्यात आपल्याला बसवेल? नाही बसवणार. आपण प्रसन्न मनाने काही करू शकू? नाही करू शकणार. तसंच शरीराचं सुद्धा आहे. तुम्ही शरीरात जितका कचरा जमा करून ठेवाल तितके ह्या सगळ्या लोकांना, ते जीवांना खूप आनंद होतो. वा वा वा, कारण या क्षणी सुद्धा अनेक बॅक्टेरिया आणि व्हायरसेस तुझ्या माझ्या अंगावर आहेत. ते रोज आपल्या शरीरात जात आहेत आणि रोजची आपली युद्ध चालली आहेत आतमध्ये. पण आपलं इम्युन चांगलं असेल तर ते टिकत नाहीत. मग इम्युन चांगलं म्हणजे काय? प्रतिकार क्षमता तर आहेच, पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की फेवरेबल कंडिशन द्यायची नाही. आणि ती फेवरेबल कंडिशन म्हणजे तुमचं अपचन असतं, सूक्ष्म लेव्हलवरचं पण आणि वरवरच्या लेव्हलवरचं पण. पोट साफ नाही झालं की समजून घ्या फेवरेबल कंडिशन आहे. तुमची भूक उत्तम नाहीये, समजून घ्या तुम्ही फेवरेबल कंडिशन देताय. मूल सतत जर त्याला क्रेविंग होतं आणि तीव्र चवीचं मागताय काहीतरी खायला, तर समजून घ्या तो आजारी आहे. तुम्ही हे साधे उपाय केले ना, ही लक्षणं आहेत, ही लक्षात आली पाहिजे, ही लक्षात आली पाहिजेत. आणि त्याच्यावर तुम्ही औषधं शोधू नका. बरोबर. तुम्ही त्याच्या आहारावर काम करा. तर तुम्हाला खूप म्हणजे इकॉनॉमी तर आहेच, पण म्हणजे पैसा कमवून घेता येतो, पण हेल्थ नाही कमवता येत. बरोबर बरोबर. ती त्या त्या वयातच अचीव झाली पाहिजे. आणि म्हणून तुम्ही व्यापक दृष्टीने इम्युन ह्या संकल्पनेचा विचार केला पाहिजे. फक्त मल्टीविटामिन्स देऊन, भूक वाढवण्याची औषधं देऊन इम्युन साध्य होणार नाही. त्या त्या ऋतूनुसार तुम्ही खाल्लं तर इम्युन तुमच्या हक्काचंच आहे. त्याच्यासाठी तुम्हाला फिरावं लागणार नाही कुठे. करेक्ट. त्यामुळे आपण तेवढं नॉलेजेबल असणं फार गरजेचं आहे. कुठल्या ऋतूमध्ये आपण काय खाल्लं पाहिजे हे आपल्याला कळायला हवं. आणि हे मात्र आम्हाला आता या 4 एपिसोडमध्ये निश्चितपणे लक्षात आलेलं आहे की ऋतूनुसार आहार करणं किती गरजेचं आहे. हे सगळं कळलं आहे. आता तुझी गोल्डन टीप. गोल्डन टीप पुन्हा 2 भागात देईन. एक म्हणजे हेमंत ऋतू येतोय, त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या. उडदाचा समावेश करा. उडदाचे लाडू असतील, उडदाचं घुट्ट असेल, उडदाची डाळ असेल, आवळा आणि च्यवनप्राश, ह्या 2 गोष्टी अजिबात सोडू नका या हिवाळ्यात. आणि सांगितलेली टीप लक्षात ठेवा की भूक असेल तेव्हाच आणि ऋतूनुसार हा आहार कायम तुम्ही सांभाळा. तुम्हाला कुठलीही आजारपणं येणार नाहीत आणि मन एकाग्र असणं
तुमची बुद्धी उत्तम असणं किंवा स्मरणशक्ती उत्तम असणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला केवळ अन्नातनं साध्य होणार आहेत. तुमचं स्वास्थ्य तुम्ही अन्नातनं जपू शकता. खूप सोपं आहे आणि सहज आहे. येस, थँक्यू सो मच. खूप छान माहिती दिलीस, खूप छान मार्गदर्शन केलंस. इतके एपिसोड आम्ही तुला ऐकतोय आणि तुझ्या शाळेबद्दल किंवा तुम्ही आता ज्या पद्धतीनं शिकवताय सगळ्याच गोष्टींचं खूप कौतुक वाटतं मला. आणि म्हणूनच तू या पॉडकास्टमध्ये यावंस आणि आम्हाला सगळी अशी माहिती द्यावी, मार्गदर्शन करावं असं मला वाटत होतं. आणि माझा हा हेतू साध्य झालेला आहे. त्यासाठी तुझे मनापासून धन्यवाद. खूप खूप थँक्यू.